प्रिया प्लीज तुमचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी आहे सोपी सिंपल आहे। बैंगन भरता, हैदराबादी बैंगन भरता आहे विथ नान आहे। एनिव्हर्सरी होती सो मी काय बनवायचं म्हणून मी घरच्या घरी ही रेसिपी ट्राय केलेली आहे। चला तर मग बघूया आपण रेसिपी कशी आहे ती। सुरुवात मी इथून केलेली आहे। पहिल्यांदा तीळ भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान पैकी। मग तुम्हाला मी साहित्य दाखवते, बघूया आपण साहित्य। 3 वांगी घेतली आहेत, छान अशी चिरून घेतले आहेत, पाण्यामध्ये मी टाकलेले आहे। थोडं मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये जेणेकरून काळी पडत नाहीत वांगी आपली। त्यानंतर इथे बघा अर्धा टोमॅटो आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, ताजी असेल तर चालेल, कढीपत्ता हा ऑप्शनल आहे। इथे आलं लसणाची पेस्ट आहे, हे जिरा आणि थोडंसं आलं लसूण माझं उरलं होतं शिल्लक सकाळचा, तेच मी यामध्ये घालणार आहे। कोणत्या पण टाईपचा गरम मसाला यूज करायचा आहे आणि तीळ इथे भाजत आहे आपण। जर तुमच्याकडे काजू असतील तर काजू छान अशी भिजवून त्याची पेस्ट बनवून घ्या, नसेल तर शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल। इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे, माझ्यावर काजू नाही येत आता। आणि बघा तीळ छान कमी गॅसवर चांगले भाजायचे आहेत, कमी गॅसवर भाजले की त्यात तिळाची टेस्ट वेगळीच येते। सो मी एकदमच तीळ जास्त घेतलेले आहेत, आपल्याला फक्त चमच्याभर तीळ वापरायचे आहे तिथे, आणि शिल्लक असल्यामुळे मी सगळंच भाजायचं म्हणलं इथं। आता यामध्ये आपण कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, थोडंच अगदी तेल वापरा, जास्त तेल वापरायची काही गरज नाही आहे आपल्याला, फक्त कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे। इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये आपण काय करायचं, जिरा आहे जे नॉर्मली ते थोडं जिरं टाकून एक फोडणी घेऊन घ्यायची आहे। इथे सिंपल मी जिरा राईस बनवत आहे, सो जिरं भाजलं की यामध्ये पाणी ओतायचं आहे आपल्याला। हे बघा मी इथं तीळ आहे ते बारीक करून घेतलेले आहेत, आणि इकडं आपल्या पाणीला उकळी पण येत आहे। हे बघा आपला कांदा छान परतलेला आहे, तो बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे हा भाजलेला आहे, आता टाकलेला आहे बघा, पाण्याला उकळलेले आहे। सो मी आता यामध्ये तांदूळ आहे ते धुवून ठेवलं होतं आणि ते यामध्ये ऍड केलेलं आहे बघा। थोडं चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे, कमी करून ठेवायचं आहे इथे। एका वाटीला मी थोडंसं 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, जास्त घेतलं नाही, कारण हा बिर्याणी तांदूळ आहे, बिर्याणीच्या तांदळाला जास्त पाणी लागत नाहीये, म्हणून 1 वाटीला थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे, 1 वाटी तांदूळ असेल तर। हे आधून हलवून घ्यायचं आहे, नाही तर काय होतं माहिती का, चिकटून खाली बसतंय, करपते। सो मी आधून हलवून घेणार आहे। टोमॅटो भाजलेलं चांगलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बारीक झालेला आहे आता मसाला आपला। हे लसूण आणि जिरं थोडं उरलं ते घातलेलं आहे। यामध्ये बघा मी आलं लसणाची पेस्ट आहे 1 चमचाभर घातलेला आहे। जी ग्रेव्ही आहे ती घालायची आहे यामध्ये। तेलामध्ये छान भाजायचं आहे आपल्याला इथे। इथे बघा अर्धा चमचा थोडंसं कमी आहे, धन्याची पावडर आहे, 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर ही साधारण मी तिखट नसते पण कलर छान असते म्हणून मी अर्धा चमचाभर टाकलेली आहे। लाल तिखट जी मिरची असते ती 1 चमचाभर पावडर टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। वाटीभर पाणी आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलं होतं, ते मिक्स करून टाकलेलं आहे यामध्ये। कोणत्या पण टाईपचा गरम मसाला 1 चमचाभर वापरलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे इथे। कसुरी मेथी थोडीशी घालायची आहे, पण हॉटेलमध्ये मोस्टली कसुरी मेथी वापरतात, त्यामुळे छान चव येते भाजी। वाढवायचं आहे, साधारण 1 वाटीभर पाणी वाढवायचे आणि एक मोठी उकळी काढायची आपल्याला इथे। सो चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आपल्याला इथे। बघा आपला भात आहे तो शिजलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करू आपण। थोडंसं पाणी आहे पण हलवून घ्यायचं आपल्याला यामध्ये।
मोठी उकळी आली ना, आपण यामध्ये वांगे बघा, मीठ टाकल्यामुळे काय झालेलं आहे, पाण्यामध्ये वांगे आहे ते बघा चांगली एक तर टवटवीत झाली शिळ्या असल्यामुळे, आणि थोडंसं पांढरे अशी राहिलेले आहे तिथे, आणि पटकन शिजतात. त्यामुळे यामध्ये वांगे टाकून घेतलेले आहे आपण. आता हलवून घेऊ एक मोठ कोणत्या पण टाईपचा नॉर्मल जो मैदा आहे तो मैदा घेतलेला आहे ते मी मला मोजायला शिकवले बघा. हे एवढं आहे ना, एवढंच मैदा घ्यायचं, म्हणजे एक पकडायचं त्याला. 1 2 3 4 5, हे कमीत कमी 6 छोट्या आकाराचे केले, तर मोठ्या आकाराचे केले तर 5 होतील. सो थोडीशी साखर आहे ती टाकलेली आहे यामध्ये. पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे यामध्ये, आणि 1 मोठा चमचा बेकिंग पावडर आहे ती वापरलेली आहे यामध्ये. अधूनमधून हलवायचं आहे जेणेकरून खालची वांगी वरची खाली होतील आणि चांगले शिजली जातील आपल्याला. मी तेल घातलेलं आहे यामध्ये बघा. हे दही आहे बघा, अर्धी वाटी दही आहे पण यामध्ये ऍड करायचं आहे. पाणी कोमट करून घ्यायचं आहे. इथे हात घालून चेक करा. पाणी घालायचं आहे. आता झाकून ठेवलेलं आहे मी. उकळी आलेले आहे, गॅस कमी केलेला आहे. आता बघा आपली फायनली भाजी तयार झालेली आहे. आता मस्त अशी कोथिंबीर आहे ते टाकून घ्यायचे आहे, आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ नसावी, घट्टच असावी जरा बऱ्यापैकी. तुम्हाला मी दाखवते बघा. छान असा आपला कट आलेला आहे, आणि वांग्याचा कलर पण छान आहे बघा. या पद्धतीने मी केलेला आहे. सो आपला बैंगन मसाला घरच्या घरी सिंपल रेसिपी हैदराबादी बैंगन मसाला बनवून तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जरूर एकदा घरी ट्राय करा. आता आपण नान बघणार आहे. छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे, बघू शकता. इथे गोल करून घ्यायचा आहे छान पद्धतीने, आणि आपल्याला याची चपाती लाटायची आहे. एकेरी चपाती पीठ लावून लाटायची आपल्याला. आणि थोडेसे मी काळे तीळ आहे त्याचा वापर केलेला आहे बघा. सुरुवातीलाच आपण गोळ्याला काळे तीळ लावायचं आहे जेणेकरून चिकटले जातील. अशा पद्धतीने दोन्ही पण बाजूला आपण पीठ लावून घ्यायचं आहे, आणि एकेरी लंबोळकी आकाराची आपल्याला एक छोट्याशा आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे. फक्त लांबडं झालं पाहिजे. बघू शकता इथे मी दाखवते तुम्हाला. सेम असंच करायचं आहे, आणि तीळ एका ठिकाणीच लागलेले आहेत पण चालतंय. आता लावलेली बाजू सोडून उलट्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा. इथे मी हाताने पाणी लावून घेतलेलं आहे, आणि पाण्याकडची बाजू आहे ती तव्यावर पडेल अशी आपल्याला इथं नान टाकून घ्यायचं आहे, आणि वरून झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला. आणि गॅस कमीच असावा इथं. झाकण काढलेलं आहे बघा. थोडे थोडे छोट्या आकाराचे फोड आलेले आहेत इथे, आणि थोडा गॅस मोठा केला की असं जर थोडंसं करपल्यासारखं होतं, पण छान असं भाजलेलं आहे. एवढं पण करपलेलं नाही आहे, आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे, आणि वरून बटर लावायचं आहे आपल्याला. आणि घरगुती नान हे तयार झालेले आहेत. बघू शकता. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. घरी एकदा जरूर ट्राय करा ही रेसिपी. खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. भरपूर असे जास्त तीळ लावून पण एक नान बनवलेलं आहे. कसं दिसते हे बघण्यासाठी, पण हे खूप छान पण दिसते, आणि भरपूर असे तीळ घातलेले आहेत त्यामध्ये, आणि खूप छान भाजलेलं आहे दोन्ही बाजूंनी. बघू शकता इथे. आणि वरून मस्त असं बटर आहे ते आपण लावून घेणार आहे भरपूर सारं. नेहमी लक्षात ठेवायचं, जेवणाची थाळी करताना उजव्या बाजूला आपला भात असतो, आणि डाव्या बाजूला लिंबू आणि कांदा जे सॅलड आहे ते असतं. सो आणि मधोमध आपल्या रोटी चपाती जी आहे ती. इथे मी नान ठेवलेलं आहे. मस्त हैदराबादी बैंगन मसाला केलेला आहे, आणि सोबत आहेत लिंबू आणि कांदा तोंडी लावायला. ताट भरून झालेलं आहे माझं, आणि तुम्हाला मी दाखवते. मस्त असं बटर नान आहे, सोबत आहे जिरा राईस.
त्यानंतर आहेत आपलं बेंगन मसाला आणि तोंडी लावायला कांदा आणि लिंबू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा जरूर ट्राय करा.